श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण बखरीतील बखर क्रमांक 195 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 195. मेणा हलका गेला. एकदा खेड नाणूराहून श्री समर्थ अक्कलकोटला येण्याकरता निघाले. पाऊस बराच पडत होता, त्यामुळे चिखल फार झाला होता. महाराज मेण्यात बसले होते. 6 ब्राह्मण असामीच मेण्यात लागले होते. मेणा घेऊन त्यांना चालण्याचे फारच श्रम होऊ लागले. तेव्हा महाराजांना श्रीपाद भट म्हणू लागले, महाराज, मेणा जड लागतो, आमच्याने चालवत नाही. असे ऐकताच करुणाघन खाली उतरले. सेवेकरांनी त्यांना घोड्यावर बसवले, पण घोडे ठेंगणे असल्यामुळे सद्गुरूंचे पाय जमिनीला लागू लागले. तेव्हा सेवेकरांनी अशी प्रार्थना केली की, महाराज, आपण जर हलके व्हाल तर आम्ही मेणा उचलू शकू. महाराज पोट धरून धरून हसू लागले आणि भक्त काम कल्पद्रुम मेण्यात जाऊन बसले. सेवेकरांनी मेणा उचलला. तो फुलासारखा हलका लागू लागला, म्हणजे रिकाम्या मेणापेक्षा हलका झाला. श्री स्वामी नामाचा जय जयकार करीत सेवेकरी चालू लागले. ते नागगण सुरास आले. तेथे त्या दिवशी राहिले आणि दुसऱ्या दिवशी वाडी गावला आले. त्या ठिकाणी धान्य वगैरे काहीच मिळेना. 2 प्रहरी बाजरी भरडून सेवेकरांनी खाली. भाजी सुद्धा मिळाली नाही. सायंकाळी सेवेकरी श्रींची प्रार्थना करू लागले की, महाराज, येथे बाजरीही मिळत नाही, तर आपण अक्कलकोटला जाऊया. पुष्कळाने वेगवेगळ्या प्रार्थना केल्या, पण महाराज कोणाचेही ऐकेनात. तेव्हा सर्व निराश झाले. महादेव भट श्री स्वामी समर्थांना म्हणू लागला, उद्या आम्हाला उपास आहे का? श्री गुरुदयागण हसत हसत, उपास कशाला करता, तूप गूळ पुष्कळ खा, असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मोगलाईतील केशघारूरचे महारुद्रराव देशपांडे हे आपल्या पत्नीसह यात्रेस आले. त्यांनी आपल्याबरोबर सर्व सामान आणले होते. सेवेकरी जवळजवळ 150 पर्यंत होते. सर्व अंदाज करून स्वयंपाक सिद्ध झाला. महाराजांना मंगलस्नान घालून षोडशोपचार आरती करून पात्रे वाढली. सर्वांची यथेच्छ भोजने झाली. 2 दिवस मुक्काम तेथेच पडला. रात्री सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले. तोच चोर येऊन सर्व सामान घेऊन गेले. श्री गुरु मोठमोठ्याने हसू लागले. मंडळी जागे होऊन श्रींना विचारले, महाराज, हसता का? तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले, तुमचे सामान चोर घेऊन गेले, आता करा भजन. श्रीपाद भट्टाने विनंती केली की, महाराज, सामान कुठे सापडेल? तेव्हा महाराज म्हणाले, आमच्या पोरांना कळवा, म्हणजे सामान सापडेल. मग बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना जाऊन सांगितले. त्यांनी लगेच मांग रामोशी धरून आणले. त्यांना मार देता क्षणीच ते कबूल झाले. मग त्यांनी गावाहून सर्व सामान घेऊन आले आणि खटला सुरू झाला. खटल्यात पुरावा होऊन चोरी साबित झाली. सर्वांना शिक्षा मिळाल्या. त्यात आश्चर्य इतके की सद्गुरूंच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यातून सामान चोरले होते त्यांना शिक्षा मिळाल्या. येथे बखर क्रमांक 195 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.